गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. मात्र यंदा हा उत्सव संकटात सापडण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईडलाईनमुळे मूर्तिकारांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. मूर्तिकारांनी याविरोधात सरकारकडे निवेदन दिले आहेत. पाहूया हा काय आहे संपूर्ण वाद. आम्ही उद्या अखिल महाराष्ट्र मूर्तिकार अधिवेशन अमरावती येथे आयोजित केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंडळे, त्यांचे प्रतिनिधी म्हणजे अखिल भारतीय सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष, त्यानंतर अमरापूर पेठ विभाग उत्कर्ष मंडळ यांचे पदाधिकारी व उपस्थित सर्व जिल्ह्यातील प्रमुख मूर्तिकार व त्यांचे सर्व पदाधिकारी यांची उद्या अमरावती येथे आपण अधिवेशन आयोजित केलेलं आहे. या अधिवेशनात आपला प्रमुख मुद्दा राहणार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी 12 मे 2020 रोजी सीपीसीबीने दिलेल्या गाईडलाईन्सला कुठेतरी त्या गाईडलाईन चुकीच्या आहेत आणि त्यामध्ये सर्व दृष्टीने सर्व मूर्तिकारांच्या वतीने कोर्टाने आणि प्रशासनाने यावरती लक्ष घालून जो काही योग्यपंथी हा मुद्दा येथे आणलेला आहे, या मुद्द्यांवरती सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करावा आणि आमचे मुद्दे ऐकून घ्यावे. याकरिता आपण एक उद्या मोठा अमरावतीमध्ये मूर्तिकार अधिवेशन आयोजित केलेलं आहे. तरी उद्या कृपया सर्व आपल्या पत्रकार बंधू सर्वांना आम्ही त्या बैठकीसाठी आमंत्रित करतोय आणि काही मुद्दे जे आहेत महत्त्वाचे ते आपण सर्वांना मी प्रेस नोटमध्ये दिलेलेच आहेत. तुम्ही ते अधिवेशन तर काही उल्लेख आपण जी बैठक लावलेली आहे ही सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांची 2 जणांची बैठक व्यंकटेश लॉन लक्ष्मी हॉल इथे लावलेली आहे. या बैठकीकरता फक्त पत्रकार आणि प्रमुख जिल्ह्याचे जेवढे पदाधिकारी आहेत फक्त 2 जणांची संख्या ही आपण त्या बैठकीमध्ये अपेक्षित केलेली आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची तयारी करतोय. जी अधिवेशन काळामध्ये मुंबईमध्ये आंदोलन राहणार, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचं नियोजन हे उद्या अमरावतीमध्ये आपल्या इथे तयार होणार आहे आणि त्यानंतर आपण 3 वाजता पूर्ण विदर्भातले नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातले मूर्तिकार एकवटतील आणि आपले प्रमुख मुद्दे जे आहेत त्यावर उद्या तिथे चर्चा होणार. आपल्या तिथे यामध्ये फक्त जाधव यांचा उल्लेख केलेला आहे कारण सकाळची जी आपली बैठक आहे लक्ष्मी हॉल व्यंकटेश हॉल मध्ये फक्त काही प्रमुख लोक म्हणजे आपले पत्रकार आणि प्रमुख लोक त्यामध्ये आमंत्रित असल्या कारणाने आपण त्या पत्रिकेमध्ये त्याचा कुठला उल्लेख केलेला नाही. गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सुरू असलेल्या या वादामुळे मूर्तिकार चिंतेत आहेत. पीओपी मूर्तीवर असलेल्या बंदीचा थेट परिणाम हजारो कुटुंबियांवर होऊ शकतो. शासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी मूर्तिकार फाउंडेशनने केली आहे. आता पाहावे लागेल की सरकार आणि न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेते.